सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। माहूर शहरापासून सारखडी महामार्गावरून 3 किलोमीटर अंतरावर असलेले मौजे मेट या दुर्गम परिसरातील गावाला जाण्यासाठी बनवलेल्या रस्त्यावरील नळकांडी पुलाखालील नळकांडे फुटल्याने सदरील पूल जीव घेता बनला आहे। नागरिकांनी या पुलाला पडलेल्या भगदाडाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याने या पुलाची उंची वाढवून नवीन पूल बनवण्याऐवजी या पुलाला पडलेले भगदाड गिट्टी टाकून बुजवल्याने पुलाखालून जाणारे पाणी पुलावरून जात असल्याने वाटसरूंच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे। माहूर तालुक्यातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गाला लागून खेड्यापाड्याला जाणारे अंतर्गत रस्ते निकृष्ट दर्जाचे बनवल्याने अनेक ठिकाणी रस्त्यावर चिखलाचं साम्राज्य झालं असून अनेक ठिकाणी उंची वाढवून पिलरचे पूल बनवण्याऐवजी नळकांडे टाकून त्यावर मुरुम टाकून पूल बनवले गेले असल्याने जवळपास सर्वच मार्गावरील पूल तुटले किंवा त्यांना भगदाड पडले असून सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग या दोनही विभागांनी पुन्हा काम करता यावे म्हणून अशा पुलांची निर्मिती केल्याची चर्चा जोर धरू लागली आहे। सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, खासदार निधी, आमदार निधी या सर्व निधींमधून झालेले रस्ते किंवा पूल अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे झाल्याने नागरिकांना वाहने चालवण्यासाठी अडचणी येत असल्याने छोटे मोठे अपघात होऊन नागरिकांचा वेळ पैसा वाया जातोय, कायमस्वरूपी दुखापत करून घ्याव्या लागत आहे। त्यामुळे मौजे मेट या रस्त्यावरील नळकांडी आणि बुटक्या पुलाची उंची वाढवून नागरिकांच्या जीवाला धोका टाळावा अशी मागणी मौजे मेट येथील सरपंच सौ यशोदा येरमे, सर्व सदस्य, ग्रामविकास अधिकारी KS कराड, धम्मपाल मुनेश्वर यांनी निवेदनाद्वारे केली आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी राजू दराडे, माहूर, नांदेड। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.